नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. भगवान शिवाच्या नामाचं फळ काय आहे आणि ते सगळ्या पापांचं नाश करणारं कसं आहे हे आपण बघितलंय. भगवान शिवाची पूजा करताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची ते म्हणजे भस्म. या भस्माचा महिमा सुद्धा खूप मोठा आहे. उगाच नाही, आजही महाकालच्या दरबारातल्या भस्मारतीला हजर राहता यावं म्हणून लोक जीवाचा आटापिटा करतात. शिवाचं हे भस्म नुसतं भस्म नाहीये, ते संसार सागर पार करणार आहे. संसाराच्या सागराला पार करणारं हे भस्म आहे. या भस्माचेही दोन प्रकार आहेत. जरा भस्माचा थोडा वेगवान पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो आणि पुढे मग आपण त्रिपुंडराच्या महत्वाच्या भागाकडे वळूया, कारण हे भस्माचंच त्रिपुंड किती महत्वाचं हे तुमच्या लक्षात येईल. संसार सागरास पार करणारं हे भस्म आहे. या भस्माचे दोन प्रकार आहेत. एक महाभस्म, त्याच्यातही तीन प्रकार आहेत. एक श्रोत्र, स्मार्त आणि लौकिक. दुसरं भस्म आहे स्वल्प भस्म. स्वल्प भस्म आणि महाभस्म असे दोन प्रकार आहेत. गोमयापासून केलं गेलेलं भस्म हे अग्नेय नावाने ओळखलं जातं, तर अग्निहोत्रापासून केलेलं भस्म सुद्धा खूप फलदायी असतं. त्यामुळं शिवनामासोबत भस्माचा महिमा सुद्धा खूप मोठा आहे. अंगाला भस्म फासणे म्हणजे काय? म्हणजे उगाच राख अंगाला लावून राख लावणे आणि भस्म लावणे यात फरक आहे. राख लावून घेणारी माणसं खूप असतात. भस्म काय आहे? एकदा का आधी तुम्ही एक लक्षात घ्या, संसार सागर तारून नेणारं भस्म आहे. हा शब्द वापरलाय शिवपुराणात. संसार सागराला तून तारून नेणारं काय असेल तर ते भस्म आहे. भस्म कशातून निर्माण होतं? एक तर गोमय जाळल्यानं. आपल्याकडं काय उदबत्ती, धूप, गोमय म्हणजे गौरी, यज्ञ, समिधा या सगळ्यातून ते जळाल्यानंतर भस्म तयार होतं. आता भस्म संसार सागर तरुण नेतं म्हणजे काय? एकदा आपल्यातल्या सगळ्या गोष्टींना जाळून टाकलं, भस्मरूप करून घेतलं की या संसारातल्या नाहक गोष्टीचा मोह आपल्याला उरत नाही आणि जे उरतं ते शाश्वत असतं, ते भस्म असतं. म्हणून भस्म संसार सागर तरुण नेतं असं म्हणतात. आणि या भस्माची शिवाला जास्त प्रीती आहे, ते जास्त आवडतं. आणि त्याच्यासारखा त्याचा भक्त भस्म लावणार असेल तर शिव त्याच्यासाठी संसार सागर तारून नेणारे ठरतात. भस्म लावणार असेल म्हणजे उगाच भस्म फासणारा नव्हे. त्या सगळ्या संसाराच्या मोहमायेमध्ये अडकून पडलेला माणूस भस्म लावत असेल तरी उपयोग नाही. लाविलेस तू भस्म कपाळा, हे कधी? जेव्हा या सगळ्या गोष्टीचा तुमचा मोह राहणार नाही तेव्हा. त्यामुळं संसार सागर पार करायचा असेल तर भस्म लावताना भस्म लावण्याची वृत्ती हवी. शिवपुराणात एक वाक्य आपण नेहमी ऐकतोय, म्हणजे नुसती पूजा नाही करायची आहे, भाव कसा असला पाहिजे, पूजेचं साहित्य कुठल्या अर्जित धनातून असलं पाहिजे, हे सगळं नेहमी सांगितलं जातं. त्यामुळं भस्म लावताना त्या भस्माचा अर्थ काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या पुढचा शिवपूजेतला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे त्रिपुंड्र. भस्माच्या 3 पट्ट्या लावणे म्हणजे त्रिपुंड्र. 3 पट्ट्या लावणे म्हणजे त्रिपुंड्र. आणि हे त्रिपुंड्र साधकाला, शिवभक्ताला उत्तम भोग देतं आणि मोक्ष देतं. बघा, उत्तम भोग देतं आणि मोक्ष देतं. आता भोग आणि उत्तम काय फरक आहे? भोग कशाला म्हणावं? उत्तम भोग काय असतात? जे तुमच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले भोग आहेत ते उत्तम भोग. दारू प्यायला मिळणं म्हणजे उत्तम भोग नाही. 56 भोग जेवण मिळणं म्हणजे उत्तम भोग नाही. मलमली शय्या मिळणं म्हणजे उत्तम भोग नाही.
चांगली झोप हे उत्तम भोग आहे. शय्या कशी हे महत्वाचं नाही आहे. चमचमीत अन्न हे उत्तम भोग नाही आहे. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म आहे. आणि या पोटाची भूक भागविण्यासाठी, या शरीराला पिळदार कसदार बनविण्यासाठीचं जे अन्न खायला मिळणं तो उत्तम भोग आहे. देवानं तोंड दिलंय, खूप छान वाचा दिली आहे, म्हणून घाण शिव्या देणं, कुणाच्या आईचा नवरा काढणं, कुणाला काय कालकेय म्हणणं म्हणजे भोग उत्तम भोग नव्हे. म्हणजे उत्तम भोग. तुमच्या बापाला भीत नाही म्हणणं म्हणजे उत्तम भोग नव्हे. मुखाचा उत्तम भोग काय आहे? उत्तम वाणी, उत्तम चिंतन, उत्तम स्मरण, उत्तम उच्चारण. मुखाचा उत्तम भोग तो आहे. कान दिले त्याचा उत्तम भोग काय? तमाशातली गाणी ऐकणं नव्हे, लोकांनी दिलेल्या शिव्या ऐकणं नव्हे. त्याचा उत्तम भोग काय आहे? प्रभू कीर्तन, देवाचं स्मरण चिंतन करणं हा उत्तम भोग आहे. देवानी डोळे दिले त्याचा उत्तम भोग काय आहे? एखाद्या नृत्यशाळेत जाऊन नृत्यांगणेचा नृत्य बघणं नव्हे, चावट गोष्टी बघणं नव्हे, वाईट गोष्टी बघणं नव्हे. त्याचा उत्तम भोग काय आहे? दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, हा उत्तम भोग आहे. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले, हा उत्तम भोग आहे. उत्तम भोग कशाला म्हणायचं? जेयाची वाचे माझे आलाप, तिथी भोगी माझेची रूप, जेयाचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्ती विना, जेयाचे रीते नाही श्रवण, जेया सर्वांगाभूषण माझी सेवा, हा उत्तम भोग आहे. कधी करणार आम्हाला? त्रिपुंड धारण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे उत्तम भोग मिळतात. आता भोग कशाला म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही देवाची पूजा केली नव्हती का? आम्हाला का दारिद्र्य, उत्तम भोग नव्हेत, मिळत नाही आहेत, असला प्रश्न विचारून उगाच देवावर नाराज होणाऱ्या माणसांना मला सांगायचं की याला उत्तम भोग म्हणत नाहीत, यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनी आम्हाला काय दिलं, हे याला उत्तम भोग म्हणत नाहीत. त्याने तुम्हाला जन्माला घातलं, 2 हात 2 पाय 2 डोळे 2 नाक हे दिलं, डोकं दिलं, श्रम करण्याची क्षमता दिली, एवढं सगळं दिलं, अजून काय दिलं विचारतायत नालायकांनो. कळतच जर नसेल तर काय करणार? उत्तम भोग मिळतो त्रिपुंड धारकाला. आणि हे त्रिपुंड धारण करणं म्हणजे काय आहे? पुढे मोक्षही मिळतो. मोक्षही मिळतो. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्माला येणे नाही, आता नाही जाणे, आता नाही येणे, जायचंय नाही यायचंय नाही, त्याच्यात विसावलं की संपलं काम. मोक्षही मिळतो. या त्रिपुंडराच्या 3 रेखा असतात आणि प्रत्येक रेखेमध्ये 9 देवता आहेत. उगाच नाही लावायचं. त्रिपुंडराला 3 रेखा आहेत आणि प्रत्येक रेषेमध्ये 9 देवता आहेत. म्हणजे 9 त्रिक 27 देवता या त्रिपुंडरामध्ये वास करून आहेत. जेव्हा भस्म घेऊन लावाल ना असं कपाळावर, तेव्हा लक्षात ठेवायचं 27 देवतांना आपण लावतोय देहावरती. 27 देवतांना. याची आठवण का करून द्यायची आहे? घरी पाहुणे आले, कचरा ठेवतो का? ठेवतो का आपण कचरा? पाहुण्यांना टॉवेल द्यायचा, मळका देतो का? बाजेवर बसा म्हणायचंय, बाजेवर घाण असते का? पाहुणा जिथे पाय ठेवणार आहे तिथे कचरा असतो का? नसतो. पाहुणा घरात येणार म्हणून आपण घर स्वच्छ ठेवतो, त्याला साफ करण्याचा प्रयत्न करतो. एक पाहुणा येणार आहे तर घर सुंदर दिसावं असा आपला प्रयत्न असतो. 27 देवता या देहावरती धारण करायच्यात. देह कसा असला पाहिजे? विकाररहित असला पाहिजे, दोषरहित असला पाहिजे, कामनारहित असला पाहिजे. आणि जेव्हा असा विकाररहित दोषरहित देव होईल ना, तेव्हा या त्रिपुंडराचं महत्वच वाढतं. मग या 3 रेखात प्रत्येकी एका रेखेत 9 देवता आहेत. त्या कोणकोणत्या आहेत दाखवतोय. पहिल्या रेखेमध्ये अकार, गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवण, महादेव. दुसऱ्या रेषेमध्ये उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यम दिवसवन, इच्छाशक्ती,
अंतरात्मा महेश्वर, इच्छाशक्ती ही देवता आहे बरं का. अंतरात्मा महेश्वर. तिसऱ्यामध्ये मकार, अकार उकार मकार. मकार अहवणीय अग्नी, परमात्मा तमोगुण, द्युलोक ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन आणि शिव. हे एवढे 27 देवता देहावरती धारण करायचे आहेत. मग देह उत्तमच असला पाहिजे. आता कुठे कुठे लावायचं आहे? जवळपास शरीरावर 32 ठिकाण आहेत. तिथे तो लावायचा आहे. मी काहीच सांगतोय. 32 ठिकाणी हे लावायचं आहे. 8 वसूंचं स्मरण करायचं आहे. ही ठिकाणं कोणती, तिथे का, आणि 8 वसूंचं स्मरण म्हणजे कोणाचं स्मरण करायचं आहे हे बघूया पुढच्या भागात. नमस्कार.